सगळं साधना करून ही भूमी पवित्र केलेली आहे, म्हणून या भूमीला गुरुप्रधान संत प्रधान भूमी म्हणतात. म्हणजे अशा भूमीमध्ये तुमच्या आमच्या वर्गाला जन्म मिळालेला आहे. भाग्यवान तुम्ही जे भारत भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत, या देशात या राष्ट्रात, त्याच्यात महाराष्ट्र भूमीची जन्माला आले, हे खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. तर सगळ्या राज्यापेक्षा सगळ्यात जास्त संत परंपरा महाराष्ट्रात आहे, म्हणून महाराष्ट्र भूमी पवित्र भूमी आहे. अनेक संप्रदायातील अनेक पंथातील संत निर्माण झालेले आणि सगळ्या संतांनी विविध जातीतील संप्रदायातील जरी जन्म घेतला असेल तर सगळ्यांनी कार्य मात्र मानवासाठीच केलेलं आहे, प्रत्येक माणसासाठीच केलेलं आहे. केलेले संतांच्या संकल्पना या सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी असतात, एकत्रित आणण्यासाठी असतात आणि सद्विचाराचं आचरण तुमच्या जीवनात घडवण्यासाठी असतात. म्हणून संत कधीही कोण्या जातीपुरते पंथापुरते मर्यादित नसतात. जातीपातीत तुम्ही आम्ही टाकतो संताला, हे मायाचे संत आहे, मराठ्याचे संत आहे, लिंगायताचे संत, असं करतो की नाही आपण? एवढंच काय, आपले जे महात्मे महान पुरुष विभूती आणून गेल्या त्यांनाही आपण आपल्या जातीच्या फोटोही टाकलो. शिवाजी महाराज मराठ्याचे, चालता माळ्याचे, अशा प्रकारचं करायला की नाही आपण? का? केवळ आपल्या स्वार्थापोटी, काही किंचित मतलबासाठी, राजकीय स्वार्थासाठी आपण या संत महात्म्यांचा वापर करतो. पण हे संत महात्म्यांचं कार्य सगळ्यांसाठी आहे. छत्रपती